संविधान संमेलनामध्ये तुम्हाला काय वाटलं आणि काय तुम्ही संदेश देऊ शकता? 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर या 2 दिवसीय राज्यस्तरीय संविधान संमेलन हे जळगावमधील रिंग रोड येथे यशोदय हॉल या ठिकाणी भरवण्यात आलेले होते। या संमेलनाच्या निमित्ताने आपल्या जळगावच्या या संपूर्ण टीमने संविधानाचे महत्त्व हे संपूर्ण राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला या संमेलनाच्या माध्यमातून संविधानाचं संरक्षण कशा प्रकारे करावे या पद्धतीने आणि आत्ता सध्याचं आपल्या भारत देशाचे जे सरकार आहे ते सरकार संविधान आम्ही बदलणार नाहीत अशा प्रकारचं वारंवार उद्देशन करून त्या ठिकाणी सांगत असतात। परंतु एक एक कलम हळूहळू बदलून संविधान कशा प्रकारे हळूहळू पोखरलं जात आहे हे आपल्याला अत्यंत याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। म्हणजे जरी सरकार म्हणत असलं की आम्ही संविधानाला हात लावणार नाही, परंतु बारीक कलम हे बदल करून हे संविधान बदलण्याचं काम हे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये हे डायबिटीज काम करते त्याप्रमाणे संविधान हळूहळू पोखरण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे। तर या संविधान संमेलन सभेच्या माध्यमातून या ठिकाणी समस्त राज्यातील बरेचसे लोक या ठिकाणी संपतजी सरळ आले होते, माजी न्यायाधीश BG कोळसे पाटील साहेब आलेले होते। यांनीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच या आलेल्या सर्व जनतेचं या संविधान संमेलनाकडे लक्ष वेधलं आणि याचं महत्त्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलेलं आहे। तर मी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो की माझ्यासारख्या अनेक तरुणांनी अशा या संमेलनामध्ये सहभाग घेऊन संविधानाच्या संरक्षणासाठी काम करावे व संविधानाचं संरक्षण करून आपले स्वतःचे जे आपले अधिकार आहेत ते आपण अबाधित ठेवावे। धन्यवाद।